चिझल संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर चिझल संदर्भात माहिती पाहत असताना प्रथम आपण इंट्रोडक्शन संदर्भात याच्यामध्ये माहिती घेऊया. तर प्रथम विद्यार्थी मित्र, या आकृतीमध्ये दाखवलेले वेगवेगळ्या चिझलचे प्रकार आहेत. या चिझलच्या संदर्भात आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. या ठिकाणी फ्लॅट चिझल आहे, क्रॉस कट आहे, हाफ राऊंड आणि डायमंड पॉइंट चिझल. तर प्रथम इंट्रोडक्शन, प्रस्तावना. कोल्ड चिझल हे हँड कटिंग टूल असून ते चिपिंग आणि कटिंग ऑफ ऑपरेशनसाठी प्रामुख्याने फिटर विभागात वापरतात. अनावश्यक मटेरियल काढण्यासाठी एक्सवा, फाईल यासारख्या कटिंग टूलाचा ज्यावेळी उपयोग करता येत नाही अशा वेळी चिझलचा उपयोग अनावश्यक मटेरियल काढण्यासाठी केला जातो. चिपिंग म्हणजे चिझल आणि हॅमरच्या साहाय्याने धातूचा अतिरिक्त भाग काढणे होय. चिपिंग केलेले पृष्ठभाग हे रफ असतात, ते फायलिंगच्या साहाय्याने फिनिश करावे लागतात. तर अशा प्रकारे आपण ही चिझल संदर्भात प्रस्तावना आपण या ठिकाणी अभ्यासली, पाहिली. तर या पुढे आपण या चिझलचे प्रकार पाहणार आहोत. तर आपण या पार्टमध्ये मुद्द्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ चिझल अभ्यासणार आहोत. पार्ट्स ऑफ चिझल. तर या ठिकाणी चिझलची आकृती दाखवलेली आहे. तर हेड, बॉडी आणि पॉइंट. हा हेड हा मधला भाग, बॉडी, त्याच्यानंतर पॉइंट आणि पुढच्या टोकाला कटिंग एज बोललं जातं. हेड, बॉडी, पॉइंट आणि कटिंग एज हे चिझलचे प्रमुख भाग होत. तर चिझल ह्या अशा प्रकारच्या चिझल हाय कार्बन स्टील किंवा क्रोम व्हॅनेडियम स्टील या मटेरियलपासून बनवलेले असतात. चिझलचा काटछेद हा सर्वसाधारणपणे षटकोनी आकाराचा असतो. हा जे चिझलचा काटछेद आहे हा अशा षटकोनी आकाराचा असतो किंवा अष्टकोनी, षटकोनी किंवा अष्टकोनी आकाराचा असतो. चिझलची कटिंग एज ही हार्डन आणि टेम्पर केलेली असते. ही जी पुढची कटिंग एज असते चिझलची ती हार्डन आणि टेम्पर केलेली असते. अशा प्रकारे या पार्टच्या बाबत सांगता येईल. त्यानंतर आपण हे जे प्रमुख पार्ट आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मशरूम हेड, या ठिकाणी हेड आहे, परंतु मशरूम हेड ते तयार होतं, त्याला ठोकल्यानंतर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. मशरूम हेड कटिंग एजच्या विरुद्ध बाजूकडील, आता ह्या ठिकाणी जी कटिंग एज आहे त्याच्या विरुद्ध बाजूकडील हा भाग असतो. यावर चांपर मारलेला असतो. आता या ठिकाणी पहा, चांपर मारलेला भाग असतो. प्रत्येक चिझलच्या साहाय्याने काम करते वेळी हेडवर हॅमरच्या साहाय्याने, या हेडवर हॅमरच्या साहाय्याने ठोकल्यामुळे चिझलचे हेड फुलते. चिझलचे हेड हॅमरने ठोकल्यामुळे फुलते, त्यास मशरूम हेड चिझल असे म्हणतात. असे हेड ग्राइंडिंग करून वापरावे. पहा, हे जर असं हेड फुललं ठोकल्यामुळं तर त्याचा वापर करू नये, त्याला ग्राइंडिंग करून वापरावे असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर बॉडी मधला भाग आहे, हेड आणि पॉइंट मधल्या भागाला बॉडी म्हणतात. तर चिझलच्या हेड व पॉइंट यामधील भागाला, हा हेड आणि या पॉइंट यामधील भागाला बॉडी असे म्हणतात. बॉडी ही षटकोनी किंवा अष्टकोनी आकाराची असते. अशा प्रकारे या बॉडी संदर्भात सांगता येईल. त्यानंतर पुढचा भाग येतो कटिंग एज पॉइंट. कटिंग एज, चिझलची कटिंग एज ही धातूच्या नुसार, ही कटिंग एज धातूच्या नुसार योग्य त्या कोनात ग्राइंडिंग करून तयार करतात. हा भाग कटिंगचे कार्य करतो. कटिंग एज हा कटिंगचे कार्य करतो, म्हणून यास हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. तर अशा प्रकारे हे पार्ट्स ऑफ चिझल, चिझलचे प्रमुख पार्ट्स आपण अभ्यासले, बघितले. त्यानंतर चिझलचे प्रकार आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ चिझल. चिझलचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्यामध्ये एक हॉट चिझल आणि दुसरा कोल्ड चिझल. तर कुठे साधारण चिझलचे प्रकार पुढील प्रमाणे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोल्ड चिझलचे काही प्रकार
पुढील प्रमाणे पडतात. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत फ्लॅट चिजल. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा चिजलचा प्रकार असतो. हा फ्लॅट चिजल. फ्लॅट चिजल संदर्भात आपण माहिती पाहूया. या प्रकारच्या चिजलची कटिंग एज ही थोडीशी वैरवक्र, या प्रकारच्या पुढची कटिंग एज थोडीशी वैरवक्र म्हणजे कॉन्व्हेक्स आकाराची असते. कॉन्व्हेक्स आकारामध्ये ती बनवलेली असून या चिजलचा उपयोग वर्कशॉपमध्ये सर्वसाधारण कामासाठी मोठ्या प्रमाणात सपाट पृष्ठभागावरील आणि वेल्ड जॉईंट कास्टिंगवरील हायस्पॉट काढण्याकरता प्रामुख्याने केला जातो. अशा प्रकारे या फ्लॅट चिजल संदर्भात सांगता येईल. या ठिकाणी पहा, फ्लॅट चिजलचा वापर करून या ठिकाणी चिपिंग करण्याचं काम कशा प्रकारे केलं जाते दाखवलेले तरी फ्लॅट चिजल. त्यानंतर चिजलचा दुसरा प्रकार क्रॉसकट चिजल. या ठिकाणची पुढची कटिंग एज यावरून त्याला नाव दिले गेलेले कटिंग एजवरून क्रॉसकट चिजल. तर या प्रकारच्या चिजलचा उपयोग हा जॉबवर किवे, खाच आणि गाळे स्लॉट या ठिकाणी असे स्लॉट, किवे, गाळे तयार करण्याकरता या क्रॉसकट चिजलचा प्रामुख्याने उपयोग करतात. त्यानंतर चिजलचा पुढचा प्रकार हाफ राऊंड नोज चिजल. हाफ राऊंड नोज चिजल. तर या ठिकाणी त्याच्या तोंडाचा आकारावरून त्याला नाव दिलेले या ठिकाणी हाफ राऊंड नोज चिजल. तर या प्रकारच्या चिजलच्या पॉइंटचा आकार अर्धवर्तुळाकार असतो. या प्रकारच्या चिजलचा प्रामुख्याने उपयोग हा वक्राकार खाच कापण्यासाठी म्हणजेच बेरिंगमध्ये ऑइल ग्रूज जाण्याकरता, ऑइल ग्रूज पाडण्याकरता, बेरिंगमध्ये ऑइल ग्रूज पाडण्याकरता, ऑइल जाण्याकरता या हाफ चिजलच्या साहाय्याने गाळा तयार करतात. त्याचप्रमाणे ड्रिलिंग करत असताना सेंटर सरकला असल्यास आउट सेंटरला सेंटरमध्ये आणण्याकरता देखील हाफ राऊंड नोज चिजलचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. अशा प्रकारे या हाफ राऊंड नोज चिजल संदर्भात सांगता येईल. त्यानंतर डायमंड पॉइंट चिजल. पुढच्या आकारावरून त्याला नाव दिलेले डायमंड पॉइंट चिजल. तर या प्रकारच्या चिजलचा आकार हा समांतरभुज चौकोनासारखा असतो. पुढचा आकार पहा, हा समांतरभुज चौकोनासारखा असल्यामुळे या प्रकारच्या चिजलला डायमंड पॉइंट चिजल असे म्हणतात. या प्रकारच्या चिजलच्या कटिंग एजचा आकार व्ही सारखा असल्यामुळे पुढे पहा समांतरभुज चौकोन आणि पुढं व्ही आकारासारखा असल्यामुळे या चिजलचा उपयोग कोपरे आटकोनात करण्यासाठी, एखाद्या स्टेपच्या ठिकाणी कोपरे आटकोनात करण्यासाठी, काही वेळेस कास्ट आयर्नचे पाईप कापण्यासाठी देखील या डायमंड पॉइंट चिजलचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे या डायमंड पॉइंट चिजल संदर्भात सांगता येईल. त्यानंतर चिजलचा पुढचा प्रकार वेब चिजल. या ठिकाणी वेब चिजल. तर या चिजलचा उपयोग हा चेन ड्रिलिंग केल्यावर मटेरियल वेगळे करण्याकरता. आता या ठिकाणी वेब चिजल आणि आजूबाजूला होल पाडून आपल्याला मधलं मटेरियल काढून टाकायचे, त्यावेळेस या वेब चिजलचा उपयोग होतो. हा वेब चिजल. तर या चिजलचा उपयोग हा चेन ड्रिलिंग केल्यानंतर मटेरियल वेगळे करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. अशा प्रकारे हे काही प्रकार आपण चिजलचे प्रामुख्याने कोड चिजलचे प्रकार म्हणून सांगता येतील, ते आपण अभ्यासले. तर त्यानंतर पुढचा मुद्दा स्पेसिफिकेशन ऑफ चिजल. स्पेसिफिकेशन ऑफ चिजल या संदर्भात माहिती सांगत असताना चिजलची लांबी, कटिंग एजची रुंदी, चिजलचा प्रकार, काटछेदाचा आकार यावरून चिजलचं स्पेसिफिकेशन केलं जातं. त्याच्यामध्ये चिजलची लांबी सर्वसाधारणपणे 150 mm ते 400 mm पर्यंत असते. कटिंग एजची रुंदी, पुढच्या कटिंग एजची रुंदी ही चिजलच्या प्रकारानुसार बदलते. उदाहरणार्थ स्पेसिफिकेशन जर सांगायचं म्हटलं तर फ्लॅट चिजल 150 बाय 20 mm, फ्लॅट चिजल 150 बाय 20 mm असं हे त्या फ्लॅट चिजलचं स्पेसिफिकेशन सांगता येईल. त्यानंतर एक मुद्दा आहे पुढचा अँगल ऑफ चिजल. अँगल ऑफ चिजल. तर
त्याच्यामध्ये पॉईंट अँगल अँड मटेरियल, पॉईंट अँगल अँड मटेरियल या ठिकाणी पॉईंट अँगल दिलेला आहे, हा नॉर्मल लाईन दिलेली आहे, वर्टिकल हा रेक अँगल दाखवलेला आहे, खालचा हा क्लिअरन्स अँगल दाखवलेला आहे आणि चिजलच्या असं तिरका सेंटरपासून हा जो काही इन्क्लाइन कोन आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा दाखवलेला आहे. तर अँगल ऑफ चिजल त्यामध्ये आपण पॉईंट अँगल मटेरियल, आता या ठिकाणी म्हटला हा जो अँगल आहे पॉईंट अँगल त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. चिपिंग करावयाच्या मटेरियलवर पॉईंट ऑब्लिक कटिंग अँगल अवलंबून असतो व आपल्याला ज्या मटेरियलवर चिपिंग करायचे त्या मटेरियलनुसार हा पॉईंट अँगल किंवा कटिंग अँगल हा त्यावर अवलंबून असतो. मऊ धातूसाठी कमी कोन हा सॉफ्ट मऊ धातूसाठी कमी कोन आणि कठीण धातूसाठी हा पॉईंट अँगल जास्त द्यावा लागतो. योग्य पॉईंट अँगल आणि योग्य कोनात कलती पकड दिल्यास अचूक रेक अँगल आणि क्लिअरन्स अँगल चिजलच्या सहाय्याने चिपिंग करत असताना मिळत असतो. अशा प्रकारे या पॉईंट अँगल संदर्भात सांगता येईल. त्यानंतर रेक अँगल, हा या ठिकाणी रेक अँगल दाखवलेला आहे. त्या रेक अँगल संदर्भात माहिती बघूया. रेक अँगल आपण अल्फा, या ठिकाणी रेक अँगल अल्फा म्हणजे कटिंग पॉईंटचा वरचा आणि कटिंग एजवरील वर्क सरफेस यामधील हा कोन होय. तर रेक अँगल म्हणजे रेक अँगल अल्फा म्हणजे कटिंग पॉईंटचा वरचा पृष्ठभाग आणि कटिंग एजचा वर्क फेस यामधील हा वरचा पृष्ठभाग आणि फेस यामधील हा भाग म्हणजे रेक अँगल होय. त्याच्यानंतर क्लिअरन्स अँगल, खालच्या बाजूला हा क्लिअरन्स अँगल या ठिकाणी दाखवले दोन्ही बाणांच्या मध्ये. तर क्लिअरन्स अँगल ए किंवा अल्फा, या ठिकाणी अल्फा गॅमा असे दाखवलेले. तर हा क्लिअरन्स अँगल म्हणजे कटिंग पॉईंटच्या खालचा पृष्ठभाग आणि जॉबचा कटिंग एजच्या खालचा चिजलच्या आणि जॉबच्या वरचा पृष्ठभाग यामधील कोन होय. जर क्लिअरन्स अतिशय कमी किंवा 0 असेल तर रेक अँगल वाढल्याने कटिंग एज जॉबमध्ये घुसणार नाही व चिजल जॉबवरून घसरेल. जर क्लिअरन्स अँगल अतिशय जास्त असेल तर रेक अँगल कमी होत जातो, कटिंग एज आत घुसत जातो आणि कट हळूहळू वाढत जातो. अशा प्रकारे या क्लिअरन्स अँगल संदर्भात सांगता येईल. तर अशा प्रकारे या आजच्या चिजल या लेसनमध्ये आपण माहिती पाहत असताना चिजल संदर्भात माहिती पाहिली की हे चिजल हे एक प्रकारचं हँड कटिंग टूल असून ते चिपिंग आणि कटिंग ऑफ ऑपरेशनसाठी वापरलं जातं. तर चिजल प्रामुख्याने हाय कार्बन स्टील या मटेरियलपासून बनवल्या जातात. तर चिजलचे पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पार्ट्स पाहिले, हेड, बॉडी आणि पॉईंट या संदर्भात माहिती पाहिली. टाइप्स ऑफ चिजलवरून 2 प्रकार हॉट आणि कोल्ड चिजल पडतात. त्याच्यानंतर फ्लॅट चिजल, त्याच्यानंतर क्रॉस कट चिजल, अप्रॉन चिजल, डायमंड कट चिजल आणि वेब चिजल हे चिजलचे काही प्रकार पाहिले. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन आपण पाहिलं, चिजलचे काही अँगल. तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण ही चिजल संदर्भात माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, चिजल संदर्भात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.